मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, तर नाशिकनं साथ न दिल्यानं व्यक्त केली खंत. ठाकरे बंधूंची पहिली जाहीर सभा, नाशिकमध्ये मराठीचा आवाज घुमला. आम्ही एकत्र आलो, आता मराठी माणसानं एकजूट दाखवावी, भाजपाचीही एक्सपायरी डेट आहे. संयुक्त मुलाखतीतून ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. मुंबईत जन्मलेले नेते आता म्हातारे होऊ लागले तरी विकास केला नाही. राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. मी सर्टिफाईड नागपूरकर, फडणवीसांचं वक्तव्य. संघर्ष करून म्हातारे झालो, आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर. फडणवीसांना संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर. विकास केलाय तर धमक्या पैसे का द्यावे लागतायत. महायुतीमध्ये नुराकुस्ती सुरू आहे. राज ठाकरेंचा हल्लाबोल. दिल्लीवाल्यांना थैल्या मिळतायत तोपर्यंत उभं राहतील. शिंदेंचा वापर मराठी मतं फोडण्यासाठी. संयुक्त मुलाखतीतून नाव न घेता एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. शिंदेंचा वापर मराठी मतं फोडण्यासाठी. वापर संपला की त्याला फेकून देतील. ठाकरे बंधूंचा एकनाथ शिंदेवर नाव न घेता हल्लाबोल. मुंबईमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना. भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेनेविरोधात घोषणा. 50 खोके एकदम ओके. मुंबईकर विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार. भाजपाच्या 50 खोक्यांच्या घोषणेला शिंदेंचं प्रत्युत्तर. महायुतीचा मुंबईचा जाहीरनामा रविवारी प्रकाशित करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रकाशन. भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी बाईक रॅली. नाशिकमध्ये चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात जोरदार प्रचार. अंबरनाथमध्ये शिवसेनेचा भाजपला झटका. राष्ट्रवादीला सोबत घेणार. श्रीकांत शिंदेंचं धक्कातंत्र. रवींद्र चव्हाणांना धोबी पछाड. ठाण्यामध्ये मुस्लिम बहुल भागात भाजपाचा प्रचार. प्रचारात मुसलमानांची हजेरी. निरंजन डावखरेंनी मुसलमानांशी साधला संवाद. मुंबई भाजपकडून बंडखोरी करण्याचा प्रकार. बंडखोरांचं भाजपकडून निलंबन.